विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पिरियडला प्रामुख्याने युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझमची काही माहिती पाहिली होती. त्यामध्ये रायझोबियम झालं पाहून, त्यानंतर ईस्टची माहिती पाहिली होती आणि त्यानंतर अँटीबायोटिक्स. पण त्यामध्ये आपला ईस्टचा भाग काही तो व्हिडिओ बंद होऊन गेला टेक्निकल प्रॉब्लेममुळे, तांत्रिक अडचणीमुळे आपला व्हिडिओ दोनदा तो खंडित झाला. त्यामुळे तो काही बरोबर झाला नाही. त्यामुळे डबल तिथला जो पोर्शन आहे त्या तुमच्या मागच्या व्हिडिओमध्ये ईस्टची पूर्णपणे मी पॉईंट लिहिलेले आहेत, आहे ना, पूर्ण माहिती दिलेली आहे, पण ते एक्सप्लेन नाही केलं. त्यामुळे तोच भाग ईस्टचा डबल एक्सप्लेन इथं करत आहो. तर पहिला आपला आजचा जो टॉपिक आहे तो ईस्टची माहिती पाहूया आपण. ईस्ट. सो ईस्ट इज द युनिसेल्युलर फंगस. ईस्ट काय आहे? फंगस आहे. इट इज मेड अप ऑफ सिंगल सेल, सो इट इज युनिसेल्युलर. आता फंगस असल्यामुळे इट कॅन नॉट कंटेन क्लोरोफिल, सो इट कॅन नॉट मेक इट्स ओन फूड. आपलं न बनवू शकत नाही. इट इज हेट्रोट्रॉपिक, आहे ना. इट डिपेंड अपॉन द अदर्स फूड. शेप इज ओव्हल शेप. शेप ऑफ द ईस्ट सेल काय आहे? ओव्हल. त्यानंतर व्हॉट काइंड ऑफ सेल इज यूकॅरियोटिक सेल, मीन्स डेव्हलप सेल इज देअर. ईस्ट सेल, it is microorganisms. It is growing on carbon compounds. कशा वाढते ते? कार्बन कंपाऊंड्स वाढते. आता हे ईस्ट सेल आहे बघा. दिस इज द मेन ईस्ट सेल. ही आहे. इट कंटेन न्यूक्लियस, सायटोप्लाझम, अँड ऑन दिस याच्याशी शेलवर बघा, देअर ऑन दिस ईस्ट मदर सेल म्हणू आपण, ओरिजिनल सेल, देअर डेव्हलप्ड दॅट आउटग्रोथ, स्मॉल आउटग्रोथ, दॅट इज कॉल्ड ॲज बड. म्हणजे ही झाली पॅरेंट सेल. याच्यावर काय वाढते? बड तयार होते, आउटग्रोथ, फुगवटा. अँड फ्रॉम दॅट बड न्यू ईस्ट सेल्स इज डेव्हलप. सो इट इज द रिप्रोडक्शन बाय बडिंग प्रोसेस. सो व्हॉट काइंड ऑफ रिप्रोडक्शन इन ईस्ट सेल वी फाइंड? दॅट इज, इथं कोणतं होतं रिप्रोडक्शन? बडिंग प्रोसेस. इट इज द असेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे नवीन बड तयार होते आणि बडच्याद्वारे नवीन सेल्स ऑफ ईस्ट दे आर प्रोड्यूस. ठीक आहे, याला म्हणतो आपण बडिंग प्रोसेस. आता व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस कास्ड बाय द ईस्ट, दॅट इज फर्मेंटेशन प्रोसेस. आपण मेकिंग ब्रेड वगैरे मागच्या पिरियडला पाहिलं होतं. आता फर्मेंटेशन, व्हॉट इज द फर्मेंटेशन प्रोसेस बाय द ईस्ट सेल? आता ईस्ट, आताच पहिलं आपण, ईस्ट ग्रोज ऑन कार्बन कंपाऊंड. मैदा वगैरे किंवा शुगर सोल्युशन याच्यावर ते वाढते. Now, when it grows on carbon compound, it multiplies quickly. म्हणजे एका सेलच्या 2 सेल, 2 सेलच्या 4 सेल, 4च्या 8 सेल. Rapidly number of cells of the yeast increases, grows fast, quickly. So yeast cell त्यावेळेला काय करतात? When they grow on any carbon compound, any material, on any food material, that time they convert carbohydrates from the food into ethyl alcohol. त्या फूडमधलं कार्बोहायड्रेट असते की नाही, त्याला कन्व्हर्ट करतात, चेंज करतात कशामध्ये? इंटू इथिल अल्कोहोल अँड प्रोड्यूस कार्बन डायऑक्साईड गॅस. बरोबर आहे. दिस टाईप ऑफ प्रोसेस इज कॉल्ड ॲज फर्मेंटेशन. याला काय म्हणतो आपण? फर्मेंटेशन प्रोसेस. कन्व्हर्शन ऑफ कार्बोहायड्रेट इंटू इथिल अल्कोहोल अँड कार्बन डायऑक्साईड बाय ईस्ट. आता स्पेसिस ऑफ ईस्ट, जगामध्ये ईस्टच्या किती प्रकारच्या प्रजाती आहेत? तो टाईप्स ऑफ स्पेसिस आर 1500 प्रकारच्या स्पेसिस आहेत ईस्टच्या. ठीक आहे. आता असंच व्हेन द ब्रेड इज मेड, दॅट टाईम ईस्ट इज मिक्स्ड विथ द व्हीट फ्लोअर, मैद्याबरोबर. आणि त्या टाईमला काय होते मग? वेन डग ऑफ व्हीट फ्लोअर म्हणजे मैद्याचा गोळा आहे ना, इट इज बेक्ड, त्याला भाजतात. त्यावेळेला काय होते? ईस्ट कन्व्हर्ट, हे कालच्या पिरियडचं, मागच्या परवाच्या, ईस्ट कन्व्हर्ट कार्बोहायड्रेट इंटू ग्लुटेन. याचं काय म्हणते? ग्लुटेन. अँड प्रोड्यूस कार्बन डायऑक्साईड. दॅट कार्बन डायऑक्साईड कम फास्ट आउट, सो दॅट मेक द ब्रेड स्पॉन्जी अँड कसा? फ्लिपर. त्याला फुगवते आणि त्याला स्पॉन्जी करते, त्याला छिद्र पाडते, आहे ना, आणि स्पंजप्रमाणे ब्रेड तयार होतो. बिकॉज कार्बन डायऑक्साईड गॅस कम्स फोर्सली आउट फ्रॉम दॅट. ओके. अशा प्रकारे आपण
थोडंसं मागच्या पेटचं बघितलं. आता नेक्स्ट आहे बायो रिमेडिएशन. सो व्हॉट इज बायो रिमेडिएशन? इट इज यूज ऑफ मायक्रोब्स, म्हणजे यूज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. कशासाठी? टू कंट्रोल पोल्युशन. यू नो व्हेरी वेल दॅट नाव इट इज अलीकडे खूप प्रॉब्लेम आहे पोल्युशनचं. सो व्हेरियस पोल्युटंट्स आर कंट्रोल बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. देअरफॉर आता कोणते कोणते नाव बघू आपण. पहिला नाव पाहू ॲरोविया लिपोलिटिका. हे आहे ईस्ट. मग अशी बोललो मी 1500 प्रकारच्या ज्या जाती आहेत म्हणून. तो ॲरोविया लायपोलिटिका याचं काम कोणतं आहे? इट इज यूज्ड टू ॲब्सॉर्ब टॉक्झिन्स. घातक पदार्थ ॲब्सॉर्ब करते. केव्हा? इन द प्रोडक्शन ऑफ पाम ऑइल. जेव्हा फॅक्टरीमध्ये पाम ऑइल बनते की नाही त्यावेळेला सम टॉक्झिन्स आर प्रोड्यूस. दिस टॉक्झिन्स आर हार्मफुल फॉर अवर हेल्थ. सो दिस टॉक्झिन्स आर ॲब्सॉर्ब बाय दिस ईस्ट ॲरोविया लायपोलिटिका. ही खूप महत्त्वाची आहे कारण ती आपली हेल्प करते. पुन्हा आणखी हे काम दुसरं काम कोणतं करते? हेवी मेटल्स अँड मिनरल्स आर रिलीज्ड इन इंडस्ट्रियल प्रोसेस. आपल्या जगामध्ये अनेक प्रकारच्या इंडस्ट्री प्रोसेस आहेत. इन दॅट हेवी मेटल्स अँड minerals are released. They are harmful for our health. If these heavy metals mix with the water, that with food, with soil, that is harmful for us. So they are again absorbed by this ॲरोविया लायपोलिटिका. हे दोन अतिशय महत्त्वाचे काम करते. कोण? हे ॲरोविया लायपोलिटिका. सेकंड पाहू आपण शॅकरोमायसिस सिरेव्हिसी. हे खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला याचं काम पुढल्या वर्षी खूप पडणार आहे, पुढल्या वर्षी अभ्यासामध्ये. शॅकरोमायसिस सिरेव्हिसी याचं काम कोणतं आहे? इट ॲब्सॉर्ब आर्सेनिक पोल्युटंट. तुम्हाला माहिती आहे आर्सेनिक किती घातक आहे. आर्सेनिक कॉजेस कॅन्सर ऑल्सो. सो दॅट इज ॲब्सॉर्ब. दिस इज पोल्युटंट. इट पोल्यूट सॉइल, इट पोल्यूट वाटर. सो दिस इज ॲब्सॉर्ब बाय शॅकरोमायसिस सिरेव्हिसी. आता तिसरं आहे युजफुल बॅक्टेरिया अल्कॅनिहोरॅक्स. काय नाव आहे? अल्कॅनिहोरॅक्स बॅक्टेरिया. याचं काम कोणतं आहे? तुम्हाला माहिती आहे आजकाल फ्रॉम द शिप मच ऑइल इज स्पिल ऑन द ओशन वाटर. समुद्रामध्ये महासागरामध्ये खूप तेल सांडतो, तेल गळतो जहाजामधून. दॅट इज क्लीन ऑइल स्पिल ऑन द ओशन सरफेस. क्लिनिंग ऑफ द ऑइल फ्रॉम ओशन सरफेस. इट इज काम कोणाचं आहे? अल्कॅनिहोरॅक्स बॅक्टेरिया. ठीक आहे. आता आपण काल तुम्हाला मी अँटीबायोटिकची माहिती सांगितली होती. या अँटीबायोटिकमध्ये प्रमुख अँटीबायोटिक होता ओरिजिनल, जो पहिल्यांदा जगात शोधल्या गेला. कोणी शोधलं? अलेक्झांडर फ्लेमिंगने. कोणत्या वर्षी? 1988ला. याचं नाव होतं पेनिसिलिन. व्हॉट इज पेनिसिलिन? इट इज द बेसिक ओरिजिनल अँटीबायोटिक. याबद्दलची माहिती आपण व्हॉट इज अँटीबायोटिक्स, त्या टाईप्स आपण काल बघितले मागच्या पिरियडला. आता व्हॉट इज पेनिसिलिन? इट इज द ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स. काय पेनिसिलिन? मग हे मेनी इट कंटेन डिफरंट टाईप ऑफ अँटीबायोटिक. इट इज ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स. ते कसं मिळते? ऑप्टेन फ्रॉम फंगस पेनिसिलियम. पेनिसिलियम नावाच्या युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम जो फंगस आहे त्यापासून प्राप्त करतात. ओके. इट इज ऑप्टेन फ्रॉम द फंगस दॅट इज पेनिसिलियम. आता याचं काम कोणतं आहे? कंट्रोल इन्फेक्शन ऑफ कोणत्या बॅक्टेरियाला तो कंट्रोल करतो, कोणत्या हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमला कंट्रोल करतो. तर याचं नाव बघा स्टॅपिलोकोसी. हे खूप घातक आहेत बॅक्टेरिया. हे आपल्याला आजार करतात, म्हणून याला तो कंट्रोल करतो. तर याच्या आपण गोळ्या खाल्ल्या कोणत्या? पेनिसिलिनच्या. पेनिसिलिन सायरप, पेनिसिलिन टॅबलेट, पेनिसिलिन इंजेक्शन या स्वरूपात आपल्याला तो घेता येतो. स्टॅपिलोकॉकस बॅक्टेरिया, क्लॉस्ट्रिडिया, स्ट्रेप्टोकोसी. एकटा असला तर स्टॅपिलोकॉकस, जास्त असले तर स्टॅपिलोकोसी. क्लॉस्ट्रिडिया एकटा असला तर क्लॉस्ट्रिडियम त्याला म्हणतात. अनेक वचने क्लॉस्ट्रिडिया, स्ट्रेप्टोकोसी. ऑल these are controlled. Also this penicillin control infection of nose, नाकाचं इन्फेक्शन, थ्रोट इन्फेक्शन आहे ना, होते पुष्कळदा, सर्दी, थ्रोट गळा सुस्त वगैरे नाही का, स्किन इन्फेक्शन आणि निमोनिया हा सुद्धा कंट्रोल करतो. कोण? पेनिसिलियम. अशा प्रकारे आपण इतकी माहिती पाहिली कोणाची? युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझमची. आता पाहू आपण हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. व्हॉट आर द हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स? आता पहिले पाहू आपण फंजाय. स्पोर्स आर प्रेझेंट इन द एअर. फंजाय कुठे येतात? स्पोर्स म्हणजे कण याचे. स्पोर्स फ्रॉम विच न्यू फंजाय ग्रो, दॅट इज स्पोर. दे आर प्रेझेंट इन द एअर. इफ दे गेट सफिशियंट मॉइश्चर, समजा त्यांना ओलावा मिळाला तर काय होईल?
दे जर्मिनेट, दे फॉर्म न्यू फंजाय. जर्मिनेट कोणावरती? ऑन कॉटन. ते कशावर वाढते मग सांगा बरं? कॉटन फॅब्रिक, कपड्यावर वाढतात. गनी बॅग्स आहे ना, कॉटन म्हणजे सुती कपड्यावर वाढतात, टेरिकॉटच्या नाही. गनी बॅग्स पोत्यावर वाढतात. लेदर आर्टिकल चामडी वस्तूवर वाढतात. वुडन आयटम्स लाकडी वस्तूवर वाढतात. मग याच्यामुळे सांग कसे वाढतात ते? स्पोर डेव्हलप द फंगल हायपा. त्या स्पोरचं काय बनते? याचे फायबर बनते, फायबर ऑफ फंगस, त्याला हायपा म्हणतो आपण. अँड दीज फायबर हायपा पेनेट्रेट डीप इन द मटेरियल. ज्यावर ते वाढते ना त्याच्या खोल त्याचे ते तंतू शिरतात, फायबर. कारण फंगसची बॉडी कशी असते? फायबर बॉडी असते, तंतुमय बॉडी असते. सो दे पेनेट्रेट, खोल शिरतात, डीप इन द मटेरियल. कशासाठी शिरतात ते? टू गेट फूड अँड टू रिप्रोड्यूस. फॉर फूड अँड रिप्रोडक्शन दे एंटर. मग याचा परिणाम काय होतो? नक्कीच परिणाम वाईट आहे. इफेक्ट दॅट कॉजेस टिअर अँड विकनेस टू मटेरियल. हे ज्याच्यावर वाढतील ते वूड आयटम्स, लेदर आयटम्स, दे बिकम वीक. टिअर ते फाटतात, कमजोर बनतात. सो दे स्पॉईल, आणि ते खराब होतात. पाहतो आपण ठेवल्या वस्तू, कपडे आपले खराब होते की नाही? चांगली वस्तू. कारण काय? द स्पोर दॅट ग्रो ऑन दॅट मटेरियल दे फॉर्म द हायफा दॅट एंटर इन द डीप टू गेट फूड अँड रिप्रोडक्शन. सो दॅट इज स्पॉइल्ड अँड नॉट लास्ट लॉंग. लास्ट म्हणजे जास्त टिकत नाही. लास्ट म्हणजे टिकणे, लॉंग म्हणजे लास्ट जास्त काळ आहे ना, अशा वस्तू टिकत नाही. आणखी दुसऱ्याचं काम पाहूया आपण. फंजाय स्पोर आल्सो ग्रो ऑन. तुमची आई पिकल बनवते, लोणचं किंवा मुरब्बा आहे ना, मुरब्बा ते काही दिवसांनी खराब होते जर आपण काळजी नाही घेतली तर. का बरं? बिकॉज देअर डेव्हलप ब्लॅक पावडर. स्पोर्स फंजाय दॅट प्रोड्यूस स्पोर्स. कोणत्या रंगाचे? ब्लॅक. ते स्पोर्स फॉर्म ब्लॅक पावडर. व्हाईट डिस्क. तुम्ही पाहिलं कधी कधी समजा लोणचं खराब झालं याच्यावरती मग काळ्या रंगाची पावडर तयार होते, किंवा व्हाईट डिस्क गोल गोल नाही का, त्याच्यावर तुम्हाला तरंगताना दिसतात. कारण काय? फंजाय स्पोर्स यूज आहे ना न्यूट्रिएंट्स फ्रॉम दॅट मुरब्बा अँड पिकल फॉर ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. सो हिअर इज ग्रोथ ऑफ द फंजाय स्पोर्स. आणि म्हणून त्यावेळेला व्हेन दे ग्रो इन प्रोसेस ते काय करतात? दे रिलीजेस हार्मफुल सबस्टन्स. कोणते कोणते? मायकोटॉक्झिन्स अँड अदर पॉयझनस केमिकल्स दे रिलीज इन दॅट पिकल अँड मुरब्बा. सो सच पिकल, मुरब्बा किंवा चटणी इट इज अनफिट फॉर इटिंग. सो फूड बिकम अनफिट, पॉयझनस टू इट. सच फूड यू कॅन नॉट इट. इट इज व्हेरी पॉयझनस फॉर युअर हेल्थ. ठीक आहे, हे तुमच्यासाठी खूप घातक असते, तुम्ही खाऊ शकत नाही. आता दुसरा बॅक्टेरिया आपण पाहत आहोत, क्लॉस्ट्रीडियम. हे हार्मफुल बॅक्टेरिया आहे. याची माहिती पाहू आपण. इट इज रॉड शेप बॅक्टेरिया. रॉड असेल, रॉड असं रॉड शेप बॅक्टेरिया असते याचं साईज. याचं रॉड शेप बॅक्टेरिया समजा असा असतो रॉड, असा आकार आहे रॉड शेप बॅक्टेरिया. इट प्रोड्युसेस. हा जेव्हा रिप्रोडक्शन करतो तेव्हा काय करतो तो? प्रोड्यूस बॉटल शेप एंडोस्पोर. याचे स्पोर कोणत्या शेपचे आहेत? बॉटल शेपचे. आणि दे आर व्हेरी पॉयझनस. दीज बॅक्टेरिया दे कॅन नॉट विथस्टँड ऑक्सिजन. ते ऑक्सिजन सहन करू शकत नाही नॉर्मल लेवलला आपल्या वातावरणामध्ये. म्हणून सो दे ग्रो इन ॲनएरोबिक कंडिशन. जिथं ऑक्सिजन राहत नाही, काही पदार्थाच्या आतमध्ये ऑक्सिजन राहत नाही, म्हणून त्याच्यामध्ये ते वाढतात. अँड स्पॉईल द फूड. दे कॉजेस फूड पॉयझनिंग. ते अन्न खराब करतात, त्या अन्नाला ते विषारी करतात. बरोबर आहे. सच फूड इज व्हेरी पॉयझनस. समजा असं तुम्ही फूड खाल्लं ज्यामध्ये क्लॉस्ट्रीडियम आर ग्रोन, वाढले आहेत, तर यू हॅव वॉमिटिंग, डायरिया, ताप होते तुम्हाला, फिवर वगैरे. दॅट इज प्रॉब्लेम. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काही हार्मफुल मायक्रोब्सची माहिती बघितली. आता अदर हार्मफुल मायक्रोब्स कोणते कोणते आहेत? मायक्रोब म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हे वेगळं सांगायला नको. अगदी बिगिनिंग ऑफ द लेसन वी हॅव सीन. नाव कोणते कोणते आहेत आधी आपण पाहिले नाही. फंजायचं पाहिलं आपण. व्हायरसेस, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ हे सुद्धा हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. यांची माहिती आपण पुढल्या पिरियडला पाहणार आहोत. त्यांच्यामुळे कोणकोणते डिसीज बनतात, ते हार्मफुल कसे आहेत आहे ना, त्यांचे प्रकार कोणते, ते केव्हा वाढतात, कुठे वाढतात, हे आपण माहिती पुढल्या पिरियडला पाहणार आहोत. ठीक आहे. तशा प्रकारे आपण विविध प्रकारचे युजफुलही पाहिले, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि हार्मफुल पण पाहिले. तुम्ही सगळ्यांनी याची
माहिती नीट एक एक माहिती बरोबर समजून घ्या, लिहून घ्या. अडचण असेल तर मला विचारायचं. आपले होमवर्क प्रश्न बनवा आणि मला पाठवा व्हॉट्सअपवर. अडचण असेल तर विचारायचं. ओके, सो हिअर वी शुड स्टॉप.